वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. उंब्रे येथे 9 एप्रिलपासून सार्वजनिक यात्रा उत्सव. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला उत्साहात साजरी होणार. राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील उंब्रे येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक यात्रा उत्सवाला यंदा 9 एप्रिल 2026 पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे मार्गदर्शक सुनील आडसुरे यांनी दिली. 9 एप्रिल रोजी सायंकाळी भव्य मिरवणुकीने यात्रा उत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 10 एप्रिल रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून रात्री गगनचुंबी तोफांची सलामी दिली जाणार आहे. तसेच 11 एप्रिल रोजी दुपारी कुस्त्यांचा जंगी हंगामा रंगणार असून रात्री महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धमाकेदार ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. या यात्रा उत्सवाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व यात्रा कमिटीला सहकार्य करावे, असे आवाहन डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक व यात्रा कमिटीचे मार्गदर्शक सुनील आडसुरे यांच्यासह यात्रा कमिटी सदस्यांनी केले आहे. वेद बातमीचासाठी जलिंदर ढोकणे, उंब्रे. सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक 10/4/2026 रोजी उंब्रे आणि उंब्रे परिसरामध्ये या राहुरी तालुक्यात एक नावलौकिक असलेलं गाव म्हणजे उंब्रे. या उंब्रे गावी 3 दिवस यात्रा महोत्सव साजरा होत आहे. प्रत्येक वर्षी सर्व धर्म समभाव याप्रमाणे आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे या गावामध्ये गालबोट न लागता हा यात्रा महोत्सव घराघरात आणि सर्वजणांनी एकमेकीच्या साथीनं हा साजरा होत आहे. यावर्षी उंब्रे गावातील या तरुण मंडळींनी आजच श्रीफळ वाढून याचा शुभारंभ केला. उंब्रे परिसर आणि गावातील सर्वांनी आपल्या गावाचं नावलौकिक ठेवण्यासाठी मागील आल्याप्रमाणेच यावर्षी या तरुणांच्या मागं उभं राहून यात्रा महोत्सव साजरा करावा. या यात्रेमुळे तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिलेल्या आमच्या मुली असतील, भगिनी असतील, या कमीत कमी 4-5 दिवस निदान या निमित्ताने हा यात्रा महोत्सव साजरा करीत असताना गावोगावी येत असतात. म्हणून मोठी यात्रा पार पाडत असताना गावातील सर्वांना मी या निमित्ताने उंब्रे यात्रा कमिटी ग्रामस्थ उंब्रे सालाबादप्रमाणे 10/4/2026 रोजी होत आहे. उंब्रे ग्रामस्थांनी याच्यामागे जे सहकार्य केले तशी सहकार्याची अपेक्षा उंब्रे ग्रामस्थाकडून करतो आहे.